हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दी मास्टर क्लास. आपली विज्ञानाची जी सिरीज चालू आहे त्याच्यामधलं हे तिसरं सेशन, अणू आणि त्याची रचना, ॲटम अँड इट्स स्ट्रक्चर, हे आपण आज डिस्कस करणार आहोत. याच्यामधल्या काही संकल्पना खूप महत्त्वाच्या आहेत. येणाऱ्या पुढच्या लेक्चरसाठी त्या इम्पॉर्टंट ठरणार आहेत. त्यामुळे हे सेशन संपूर्ण बघा. 1.5x स्पीडमध्ये जरी पाहिलं तरीसुद्धा चालेल, पण संपूर्ण बघा आणि त्या सगळ्या संकल्पना व्यवस्थितपणे डिकोड केलेल्या आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सर्वांना 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. एक कवी आहेत वाहिद अली वाहिद म्हणून, तर त्यांची एक कविता आणि त्यातल्या काही ओळी मी आपल्यासमोर इथे स्क्रीनवर आपल्याला दिसत आहेत. त्या म्हणजे अशा: कब तक बोझ संभाला जाए, द्वंद्व कब तक पाला जाए, वाहिद के घर दीप जले तो मंदिर तक उजाला जाए, दोनों ओर लिखा हो भारत, सिक्का वही उछाला जाए. म्हणजे फक्त आणि फक्त भारताच्या उन्नतीसाठी, भारताच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी खूप खूप प्रयत्न केले पाहिजेत आणि आपलं एकमेव उद्दिष्ट असलं पाहिजे ते म्हणजे राष्ट्रीयत्व आणि त्याच्या पलीकडे म्हणजे मानवता. या सगळ्या अनुषंगाने आजचं आपण सेशन सुरू करूयात. सेशनचं नाव आहे अणू आणि त्याची रचना. त्यामुळे अणू ही संकल्पना आपल्याला आधी समजून घ्यावी लागेल की कशा प्रकारे ॲटम ही संकल्पना आपल्याला पाहायची आहे आणि त्याच्यानुसार त्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करायच्या आहेत. अणू म्हणजे काय, तर सगळ्यात द्रव्याचा जो लहानात लहान भाग असेल त्याला आपण अणू म्हणणार. लहानात लहान भाग असेल त्याला अणू म्हणणार. म्हणजे तुमचं कोणतंही द्रव्य, मॅटर जे आपण शिकलो आहे, म्हणजे मॅटरचं आपण वर्गीकरण पाहिलं भौतिक दृष्टीने, त्याचबरोबर रासायनिक दृष्टीने. या दोन्ही पद्धतीने आपण त्यांचं वर्गीकरण पाहिलं आणि त्याच्यानुसार जर आपण मॅटर जर कन्सिडर केलं तर त्याचं स्मॉलेस्ट पार्टिकल कोणता असेल तर तो ॲटम असेल, अणू असेल. ओके, तर अणू हा कन्सेप्ट आपल्याला समजून आला की पदार्थाचा सगळ्यात लहानात लहान भाग जो कोण अणू असेल. नंतर 2 किंवा त्यापेक्षा जास्त अणूंनी रेणू तयार होईल. म्हणजे असे जर खूप सारे अणू एकत्र आले तर आपल्याला काय म्हणता येईल, त्याला एकत्रित रेणू म्हणता येईल, मोल म्हणता येईल. ओके, तर आपण इथे क्रम समजू शकता की द्रव्य असेल तर द्रव्याला आपण डिवाईड केलं तर रेणूंमध्ये तो डिवाईड होईल आणि रेणूला जर डिवाईड केलं तर अणूमध्ये ते आपल्याला त्याचं बायफर्केशन झालेलं पाहायला मिळेल. आणि अणू हा काय करता येईल, डिवाईड करता येणार नाही असं आपल्याला कोणी सांगितलं आहे. तर इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये आपल्याला महर्षी कणाद यांनी आपल्याला सांगितलं होतं आणि त्या कणाला त्यांनी परमाणू असं नाव दिलेलं. ओके, परमाणू असं नाव दिलेलं. हे अणूचे काही शोधविषयक सिद्धांत आहेत. त्याच्यामध्ये जे प्रयत्न झालेत त्या प्रयत्नांना आपण आता डिस्कस करतोय. त्यातलं सगळ्यात पहिलं आपण पाहिलं ते म्हणजे कोणतं, ऋषी कणाद यांचं एक अणुविषयी सिद्धांत होता. तो तिथे त्यांनी मांडलेला होता. इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये त्यांनी परमाणू असं नाव दिलेलं होतं. आणि हे जे परमाणू आहेत हे अतिशय लहान भाग असतात आणि ते अविभाज्य असतात. त्यांना फर्दर डिवाईड करता येत नाही असं देखील आपल्याला इथे सांगितलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर पुढचा प्रयत्न आपल्याला डेमोक्रिटस, ग्रीक विचारवंत आहेत, त्यांनी देखील केलेला. त्यांनी असं म्हटलं की द्रव्य हे अत्यंत लहान कणांपासून बनलेले असतात. ॲटमॉस म्हणजेच ॲटमॉसचा अर्थ काय सांगितलं त्यांनी ग्रीकमध्ये, टॉमस. आणि द्रव्याला कापता येणार नाही किंवा सर्वात लहान अविभाज्य घटक, याला कापता येणार नाही म्हणजे त्याचं फर्दर आपण काय करू शकत नाही, डिव्हिजन करू शकत नाही. अशा पद्धतीचं एखादं पार्टिकल म्हणजेच अणू असं देखील ग्रीक विचारवंत डेमोक्रिटस यांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अणूची रचना आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर सायंटिफिकली जर आपण बघायचं म्हटलं तर काही प्रयोग करून आणि इतर गोष्टींचं रिसर्च करून काही तज्ज्ञांनी, काही विचारवंतांनी आपल्या थेरीज मांडल्या आणि त्या आपण आता पाहून घेणार आहोत. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा आणि सिद्धांत जो मांडला होता तो 1803मध्ये जॉन डाल्टन, हे जे व्यक्ती दिसतात, जॉन डाल्टन यांनी मांडला होता. त्यांनी असं सांगितलं की सर्व द्रव्य हे लहान कणांनी बनलेले असतात आणि त्या कणांना आपण अणू म्हणतो. अणूची डेफिनेशन आत्तापर्यंत तुम्हाला क्लिअर झाली. त्यानंतर अणू निर्माण करता येत नाहीत, तसेच त्यांचे अजून लहान कणात विभाजन करता येत नाही. म्हणजे त्यांचं निर्मिती देखील करता येत नाही आणि त्यांना फर्दर डिव्हिजन देखील त्यांचं करता येणार नाही. ओके, रासायनिक प्रक्रियेत नष्ट देखील त्यांना करता येणार नाही असं कोण म्हणतं, तर डाल्टन म्हणतात. तर डाल्टननी आपल्याला काय सांगितलं, अणू निर्माण करता येत नाही, रासायनिक प्रक्रियेत नष्ट करता येत नाही, त्याचबरोबर त्याचं लहान कणात विभाजन करता येत नाही. पुढे त्यांनी असं म्हटलं की अणू हा कडक आणि भरीव असा गोळा आहे. हे त्यांनी त्यांचं ऑब्झर्वेशन्स होते त्यांनी केलेलं काही रिसर्चमधलं. त्यानंतर ऋण आणि धन प्रभार याचे कुठलेही स्पष्टीकरण याच्याबद्दल आपल्याला जॉन डाल्टन यांनी म्हटलेलं नव्हतं. म्हणजे ज्यांनी तो काही सिद्धांत मांडला होता अणूच्या प्रभाराविषयी, तर त्या प्रभाराविषयी त्यांनी
कोणतंही प्रभाराविषयी म्हणजे कोणते प्रभार, तर धन आणि ऋण याच्याबद्दल कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे जॉन डाल्टन यांनी आपल्याला ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्याबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे. पुढचा जो सिद्धांत होता तो म्हणजे कोणता, थॉम्सनचा सिद्धांत. थॉम्सन हे व्यक्ती यांनी याच्याबद्दल भौतिकशास्त्रज्ञ आहेत, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी डाल्टनच्या सिद्धांतामध्ये भर टाकण्याचं काम केलं. यांना आपण अणूला सर्वप्रथम भेदणारा माणूस असं देखील म्हटलं जातं. तुम्हाला जर फॅक्च्युअल प्रश्न विचारलाच डायरेक्ट इतर कोणत्याही परीक्षेमध्ये, अगदी पोलीस भरती तलाठीपासून, तरीसुद्धा लक्षात ठेवा, अणूला सर्वप्रथम भेदणारा माणूस जर असं तुम्हाला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय असेल, जे जे थॉम्सन. जे जे थॉम्सन हे त्याचं उत्तर असेल. त्यालाच आपण थॉम्सनचा सिद्धांत असं म्हणतो. त्यांनी काय केलं की आतील सूक्ष्मकणांचं अस्तित्व शोधलं. सूक्ष्मकण कोणकोणते आहेत, तर त्यांना इलेक्ट्रॉनचा शोध लावल्याचं देखील श्रेय दिलं जातं. म्हणजे इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला, तर जे जे थॉम्सन यांनी लावलेला आणि त्याच्याबद्दल त्यांना 1906 साली नोबेल पुरस्कार देखील देण्यात आलेला होता. ओके, त्यांनी काय म्हटलं की अणूला कलिंगडाची उपमा दिली. त्यांनी कलिंगड आहे इथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, इथे कलिंगडाची उपमा दिली. त्यात त्यांनी म्हटलं लाल भाग म्हणजे धन प्रभारयुक्त प्रोटॉन आणि काळ्या बिया म्हणजे ऋण प्रभारयुक्त इलेक्ट्रॉन त्यांनी मानला. म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता कलिंगडाचं ज्याप्रमाणे चित्र आहे त्याप्रमाणे त्यांनी प्लम पडिंग हा एक त्यांनी कन्सेप्ट मांडला. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की लाल भाग आहे तो धन प्रभारयुक्त प्रोटॉन आणि काळ्या बिया आहे तो ऋण प्रभारयुक्त इलेक्ट्रॉन असं त्यांनी म्हटलं. आणि अणू हा स्वतः उदासीन असतो कारण धन आणि ऋण प्रभार सारखाच असतो. ज्यावेळेस दोन्ही चार्ज सेम असतील त्यावेळेस तो चार्जलेस होईल. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे चार्ज जर सोबत एकत्र आले तर तो न्यूट्रल त्याचा प्रभाव असेल. म्हणजेच तो अणू हा स्वतः उदासीन असेल असं कोणी म्हटलं होतं, जे जे थॉम्सन यांनी. थॉम्सन यांनी काय म्हटलं, आपल्याला हा सिद्धांत दिलेला आहे त्यामुळे याच्यामध्ये जास्त कन्फ्युजन व्हायचं नाही. जे कलिंगडाची उपमा म्हणजे लाल भाग धनप्रभार आणि काळ्या बिया ऋणप्रभार हा उदासीन असतो कारण हे सारख्याच प्रमाणामध्ये असतात. त्याचबरोबर त्यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला आणि 1906 साली त्यांना नोबेल पुरस्कार देखील देण्यात आलेला होता. सो जे जे थॉम्सन यांच्याबद्दलची ही आपल्याला थोडक्यात माहिती आणि त्यांच्या सिद्धांताबद्दलची माहिती. म्हणजे तुम्हाला विचारलं की पहिल्यांदा डाल्टन यांनी शास्त्रयुद्ध पद्धतीने मांडला, नंतर थॉम्सन यांनी त्याचा कलिंगडाच्या बिया आणि कलिंगड याच्याशी कंपॅरिझन करून त्यांनी सिद्धांत मांडलेला आपल्याला पाहायला मिळाला. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो महत्त्वाची जी अणू प्रतिकृती बनवून त्यांनी सिद्धांत मांडला ते म्हणजे कोण, तर रुदरफोर्ड यांची ही प्रतिकृती आहे. यांना फादर ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स असं देखील म्हटलं जातं. रुदरफोर्ड यांना फादर ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही मगाशी बघितलं थॉम्सनना काय म्हणतात, थॉम्सन यांना आपण पहिल्यांदा बघितलं काय की अणूला सर्वप्रथम भेदणारा माणूस, आणि त्यानंतर रुदरफोर्ड यांना काय म्हणतो आपण, तर फादर ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स हे लक्षात ठेवायचं आहे. 1911 रुदरफोर्डने सुवर्णपत्रीच्या प्रयोगाद्वारे म्हणजे काही एक गोल्ड फॉईल आणि त्याच्या आधारावर त्यांनी एक प्रयोग केला आणि त्या प्रयोगातून त्यांनी काही निरीक्षणं मांडली. त्यांना जे जाणवलं त्याच्याबद्दलचं ते आपण बघूयात. सोन्याचं एक अतिशय पातळ पात्र म्हणजेच गोल्ड फॉईल घेतलं त्यांनी आणि त्या पत्र्याची जाडी किती होती, तर 0.00004 सेंटीमीटर एवढी. ओके, त्यानंतर त्यांनी काय केलं की त्याच्यावर अल्फा या धनप्रभारांचा मारा केला, अल्फा कणांचा मारा केला, अल्फा रेसचा मारा केला. त्यात त्यांना ही 3 निरीक्षणं आढळली. कोणती आहेत 3 तर बघूयात. जास्तीत जास्त अल्फा कण कोणताही अडथळा न येता सोन्याच्या पत्रातून आरपार जातील. तुम्ही आता इथे पाहू शकता कशा पद्धतीने ती आरपार गेली. ही गोल्ड फॉईल आहे, ब्ल्यू कलरची तुम्हाला दिसते आणि त्यातून आपल्याला बऱ्याच अंशी इथून आरपार गेलेली देखील किरणं आपल्याला दिसत आहेत. ओके, त्याच्यानंतर दुसरं त्यांनी सांगितलं की जसेच्या तसे परत फिरतात म्हणजे ते पुन्हा आले, म्हणजे त्यांना ते पार झाले नाहीत, त्या गोल्ड फॉईलमधून रिटर्न आपल्याला आलेले पाहायला मिळतात. ओके, त्याच्यानंतर तिसरं त्यांनी ऑब्झर्वेशन मांडलं ते म्हणजे कोणतं, तिरप्या मार्गाने परततात. ओके, तिरप्या मार्गाने म्हणजे डिफ्लेक्ट होतात थोड्या अर्थाने. ओके, काय होतात, डिफ्लेक्ट होतात. त्यामुळे आपल्याला हे कळलं की बऱ्याच अंशी पास झाले, डिफ्लेक्ट झाले, तिरप्या मार्गाने देखील परत आले आणि रिटर्न्स देखील आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे 3 त्यांनी काय मांडले त्याच्याबद्दलच्या ऑब्झर्वेशन मांडले आणि त्याच्यातून त्यांना असं आढळलं की सेंटरमधून ज्यावेळेस एखादा सेंटर आहे त्या सेंटरवर आपल्याला अणुकेंद्रक, ज्याला अणुकेंद्रक आपण असं म्हणतो, तर सगळा अणूचा जो भार आहे त्या केंद्रकामध्ये असतो आणि तो धनप्रभारित असतो असं त्यांनी मांडलं. म्हणजे ज्यावेळेस ते त्याच्या कणातून म्हणजे सेंटरमधून पास होतात त्यावेळेस ते एकतर डिफ्लेक्ट होतात किंवा रिटर्न येतात, त्यातून आरपार जात नाहीत कारण सगळा भार जो आहे तो अणुकेंद्रकामध्ये आहे आणि तो धनप्रभारित असतो.
हलके ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन अणुकेंद्रकाभोवती कक्षांमध्ये भ्रमण करत असतात असं त्यांनी सांगितलं. म्हणजे कक्षांमध्ये भ्रमण म्हणजे पूर्ण ऑर्बिट्समध्ये त्याच्या भोवती फिरत असतात. सेंटरमध्ये धनप्रभार असतो आणि त्याच्यामध्ये सगळा भार, सगळा जो काही वेट आहे तो त्या ॲटमचा सेंटरमध्ये असतो असं त्यांनी आपल्याला सांगितलं. म्हणजे गोल्ड फॉईलचं जे प्रयोग आहे, ती जी अणुप्रतिकृती आहे ती कोणाची होती, तर रुदरफोर्ड यांची होती. त्यांना फादर ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स असं म्हणतात. त्यांनी हे 3 आपल्याला ऑब्झर्वेशन्स दिले. याच्यामधून आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट मिळाला तो म्हणजे कोणता, तर हे 3 ऑब्झर्वेशन्स आणि रुदरफोर्ड यांची अणुप्रतिकृती. म्हणजे अणूचा आपण विचार करत असताना आपल्याला एक एक गोष्ट काय क्लिअर होते, अणू हा स्मॉलेस्ट पार्टिकल आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन असतात आणि इलेक्ट्रॉन हे कक्षांमध्ये फिरत असतात. त्यानंतर सेंटरमध्ये त्याचा सगळ्यात जास्त भार असतो. ओके, आणि ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. त्याला आपण सेंटरला काय म्हणतो, तर अणुकेंद्रक, ओके, न्यूक्लियस असं म्हणतो. त्यानंतर पुढे रुदरफोर्ड यांच्या आणखी पुढे जाऊन नील्स बोर यांनी काय केलं, आणखी आपल्याला जास्त या गोष्टी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून अणूची परिपूर्ण रचना तयार झाली. ओके, नील बोर्स हे शास्त्रज्ञ आहेत. यांनी सगळ्यात म्हणजे असं म्हणू शकतो आत्तापर्यंत झालेल्या या सगळ्या अभ्यासामध्ये सगळ्यात जास्त परफेक्ट अणूची रचना आणि त्याच्याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर इलेक्ट्रॉन्स हे निश्चित अशा कक्षांमध्ये भ्रमण करू शकतात. त्यांनी सांगितलं की ऑर्बिटमध्ये फिरतात, बरोबर आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉन्स हे कक्षांमधून दुसऱ्या कक्षेमध्ये जाऊ शकतात, परंतु फिरत फिरत कक्षा बदलू शकत नाहीत. जसं आपण पाहिलं होतं ज्यावेळेस मी फिजिकल आपण क्लासिफिकेशन बघितलं होतं, त्यावेळेस आपण बघितलं होतं की इलेक्ट्रॉन्स कसं कक्षा बदलतात. त्यांना खूप हाय एनर्जी दिल्यानंतर ते ऑर्बिटमधून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जात असतं. एका ऑर्बिटमधून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जाण्यासाठी त्यांना खूप हाय एनर्जी द्यावी लागते आणि ते एनर्जी दिल्यानंतरच ते कक्षा पार करतात. परंतु फिरत फिरत असं सहज इकडे ते जात नाहीत. त्यासाठी खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी द्यावी लागते. सो आपल्याला लक्षात आलं की परिभ्रमण करू शकतात, एका कक्षेमध्ये जाऊ शकतात, परंतु फिरत फिरत ते बदलू शकत नाहीत. त्यांना खूप हाय एनर्जी द्यावी लागेल तेव्हाच ते जातील. त्यानंतर एका सुनिश्चित अशा कक्षेतून दुसऱ्या कक्षेत जाण्यासाठी इलेक्ट्रॉनने विशिष्ट ऊर्जा शोषली पाहिजे किंवा उत्सर्जित केली पाहिजे. हे तुम्हाला मी मगाशी आत्ता एक्सप्लेन केलं की हाय एनर्जी असेल तरच ते कक्षा बदलू शकतात, परंतु तोपर्यंत कक्षा बदलणार नाहीत जोपर्यंत त्यांना एनर्जी देत नाहीत. ते सहज फिरत फिरत कक्षा बदलणार नाहीत, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि ज्यावेळेस ते अटममधून बाजूला होतील पूर्णपणे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल म्हणजेच इलेक्ट्रॉन, तेव्हा आपण असं म्हणू की पॉझिटिव्हली चार्ज जो काही आपला अटम आहे तो आणि त्याच्यानंतर निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स असं बाजूला झाल्यानंतर आपण पाहिलं की प्लाझ्मा तयार होतो. म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह याचं एक प्रकारे एक प्रतिकृती तयार होते आणि त्याला आपण प्लाझ्मा असं म्हणतो. ते आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. सो नील बोर्स यांची ही अणुप्रतिकृती ही आपल्याला परफेक्ट पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न करा की कशा पद्धतीने इलेक्ट्रॉन्स हे कक्षामध्ये फिरत असतात. ओके, त्याच्यानंतर न्यूट्रॉन आणि प्रोटॉन हे सेंटरला आहेत पूर्णपणे आणि ते आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉन आणि न्यूट्रॉन याच्यावर कोणताही चार्ज नसतो. ते कोणताही चार्जलेस असतात आणि निगेटिव्हली चार्ज पार्टिकल इलेक्ट्रॉन्स हे ऑर्बिटमध्ये फिरत असतात. अशी आपल्याला रचना आत्तापर्यंत पाहायला मिळाली. अणूमध्ये भरीव असे केंद्रक असते. ऑब्व्हियस आपण बघितलं की भरीव केंद्रक असते. त्यानंतर त्या केंद्राभोवती पोकळ जागा असते, त्या जागेत इलेक्ट्रॉन भ्रमण करतात, हे पण आपल्याला इथे दिसतंय. त्यानंतर मुख्यत्वे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात, त्यांना एकत्रितपणे न्यूक्लियॉन असं म्हणतात. आता तुम्हाला जर प्रश्न असा विचारला की खालीलपैकी कोणाला न्यूक्लियॉन म्हणतात, ऑप्शन क्रमांक 1 प्रोटॉन, दुसरा न्यूट्रॉन, प्रोटॉन व न्यूट्रॉन, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन असं विचारलं तर एकत्रितपणे काय म्हणतात, यांना प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला न्यूक्लियॉन असं म्हणतात. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे लक्षात ठेवा. त्यानंतर अणूमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स तसेच प्रोटॉन्स असतात, जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढे प्रोटॉन्स संख्या त्यांची समान असते, परंतु न्यूट्रॉन्सची संख्या वेगळी असू शकते. म्हणजे जर आपण असं म्हटलं की इथे 5 प्रोटॉन आहेत तर 5 इलेक्ट्रॉन असतील, म्हणजे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या आपल्याला सारखी असलेली पाहायला मिळते. पण न्यूट्रॉनची संख्या सारखी असेल का, तर नाही, ती वेगळी असू शकते. त्यामुळे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन हे संख्या सारखी असणार अणूमध्ये. कोणत्याही अणूमध्ये तुम्ही जर विचार केला तर आपल्याला ते पाहायला मिळेल. म्हणजे हे आत्तापर्यंत आपलं फाइंडिंग, आत्तापर्यंत जेवढे शास्त्रज्ञांनी शोध लावले त्याच्यामधलं हे फाइंडिंग, अणूची परिपूर्ण रचना, हे लक्षात ठेवायचं. कारण परीक्षेमध्ये काही विचारलं तरी हे बदलणार नाही, हे कॉन्स्टंट राहील. ओके, पुढे आपण असं कन्सिडर करू की कशा प्रकारे म्हणजे जे काही प्रोटॉन आहेत, न्यूट्रॉन आहेत, इलेक्ट्रॉन आहेत, त्यांच्यावर कोणकोणता भार असतो हे आपण पाहिलं. ओके, पण त्यांच्यामध्ये ते जे भार असतात ते एक्झॅक्ट किती असतात ते देखील आपण बघूयात. तर प्रोटॉन जो आहे तो धनप्रभार असतो. 1.6 × 10⁻⁻19 म्हणजे 1.6 हे पाठ करायचं कारण याच्यावर प्रश्न विचारला जाईल. -19 कुलोम एवढा काय असतो, चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज. इथे पॉझिटिव्ह का आहे, कारण प्रोटॉन आहे आणि प्रोटॉनवर धनप्रभार असतो.
धनप्रभार असतो. त्यानंतर न्यूट्रॉन हे केंद्रकात असतात आणि त्याचा शोध कोणी लावला आहे? तर चॅडविक यांनी लावला आहे. बरोबर, चॅडविक यांनी लावले आणि याच्यावर कोणताही चार्ज असतो का? तर चार्ज नसतो, म्हणजेच प्रभार नसतो. त्यानंतर इलेक्ट्रॉन हे ऋणप्रभारित असतात. बरोबर, मग त्यांची जी दोघांचाही जो चार्ज आहे तो सेम असतो, परंतु इथे निगेटिव्ह असतात. हे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहेत, म्हणून निगेटिव्ह इंटू -10⁻⁹ कुलोम एवढा इलेक्ट्रॉनवर चार्ज असतो आणि एवढा प्रोटॉनवर चार्ज असतो. ओके, प्रोटॉनची जी म्हणजे तो शोध आहे तो कोणी लावला आहे? तर गोल्डस्टन या शास्त्रज्ञाने. इलेक्ट्रॉनचा शोध आपण बघितला, थॉम्सन यांनी लावलेला होता. सुरुवातीच्या आपण पार्टमध्ये आपण पाहिलेला आहे. ओके, तर गोल्डस्टन, चॅडविक, थॉम्सन हे लक्षात ठेवायची नावं. आणि जे काही आपले डाल्टन पाहिलं आपण, जे थॉम्सन हे पाहिले, त्यानंतर नील बोर्स यांची प्रतिकृती पाहिली, रुदरफोर्ड हे पाहिले, तर हे पण लक्षात ठेवायची नावं. कारण एक्झाममध्ये आपल्याला जोड्या लावा वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात. एक बाजूला शोध, एक बाजूला शास्त्रज्ञ आणि मग जोड्या लावा असं दिलेलं असतं. ओके, सोपे आहेत बऱ्यापैकी. विज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या मुलांना हे पाठ असतं, आपणही ते पाठ करून ठेवायचं. सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट अणुअंक आणि अणुवस्तुमानांक, कारण याच्यावर आधारितच मूलद्रव्यांचं वर्गीकरण आपल्याला पाहायला मिळतं आणि ते वर्गीकरण कशा पद्धतीने झालं आहे, कोणकोणत्या प्रॉपर्टीच्या आधारावर झाले हे पाहायला मिळतं. पण सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट अणुअंक अणुवस्तुमानांक हे समजून घेऊ आपण. म्हणजेच काय की अणुअंक म्हणजे ॲटॉमिक नंबर इंग्लिशमध्ये आपण ज्याला म्हणू. अणूमधील प्रोटॉन्स किंवा न्यूट्रॉनच्या संख्येला अणुअंक म्हणतात. जसं आपण मागाशी बघितलं, प्रोटॉन्स इथे जर तुम्ही लक्षात घेतलं असेल तर अणूमध्ये इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स हे तेवढेच असतात, सारखे असतात म्हणून किंवा आपण म्हटलं आहे प्रोटॉन्स किंवा इलेक्ट्रॉनच्या संख्येला काय म्हणतात? अणुअंक, ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर कोणत्या अक्षराने दाखवतात? तर झेड या अक्षराने दाखवतात. ओके, झेड असं दिलं असेल तुम्हाला, झेड म्हणजेच काय? तर ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुअंक. त्यानंतर कार्बनचा अणुअंक किती? 6, म्हणजेच कार्बनमध्ये 6 प्रोटॉन आणि 6 इलेक्ट्रॉन्स असणार. बरोबर, आपण म्हटलं की त्या दोघांची संख्या सारखी असते म्हणून आपल्याला इथे सारखी संख्या पाहायला मिळते. 6 प्रोटॉन 6 इलेक्ट्रॉन्स. आणि त्याच्यामध्ये 6 न्यूट्रॉन असतील का? तर नाही, 6 न्यूट्रॉन नसणार त्याच्यामध्ये, कारण ती संख्या वेगळी असू शकते. त्यानंतर हायड्रोजनमध्ये 1, त्यानंतर सोडियमचा 11, नायट्रोजन 7, हेलियम 2 अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल? अणुअंक सांगता येतील. त्यानंतर पुढचा कन्सेप्ट आहे तो म्हणजे कोणता? अणुवस्तुमानांक. अणुवस्तुमानांक म्हणजे काय की ॲटॉमिक मास. आता ॲटॉमिक मास आपण इथे पाहिलं, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन यांचं जी काही संख्या असेल त्याला आपण काय म्हणू? अणुअंक म्हणू. ओके, त्यानंतर अणुवस्तुमानांक म्हणजे काय की त्याच्यामधले प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या. म्हणजे आपण म्हटलं की जसं आपण इथे पाहिलं की भरीव अणुकेंद्रक असते आणि केंद्रकामध्ये कोण असतात? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. म्हणजेच त्याचं जे वेट आहे, सगळं वेट कशामध्ये असणार आहे? केंद्रकामध्ये असणार आहे. आणि केंद्रकात कोण असतं? तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. यांचं वजन जर आपण मोजलं तर आपल्याला ॲटॉमिक मास नंबर मिळेल. त्याचं एकत्रित म्हणजे किती वेट आहे किंवा ॲटॉमिक मास किती आहे त्याच्यामध्ये हे आपल्याला समजेल. आता इलेक्ट्रॉन्स का याच्यामध्ये मोजले जात नाहीत? ॲटॉमिक मास नंबरमध्ये आपण प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच का मोजतो? कारण इलेक्ट्रॉनचं वजन हे खूप कमी असतं, खूपच जास्त कमी. त्यामुळे काय करतात? त्यांना निग्लेक्ट करतात, त्यांना त्याच्यामध्ये मोजत नाहीत. पण जाड आणि भरीव केंद्रक असल्यामुळे केंद्रकामध्ये सगळ्यात जास्त वजन त्या अणूचं एकवटलेलं असतं, म्हणून आपण काय करतो? त्याचंच वजन मोजतो. मग केंद्रकामध्ये कोण असतं? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. म्हणून प्रोटॉन न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे आपण मोजलं की आपल्याला काय मिळतं? ॲटॉमिक मास म्हणजे अणुवस्तुमानांक आपल्याला मिळतं. त्यानंतर पुढे आपण बघितलं की प्रोटॉन न्यूट्रॉन हे 3 कण असतात आणि इलेक्ट्रॉनचं वजन खूप कमी असतं, त्यामुळे आपण मोजत नाही. आणि याच्यामध्ये वस्तुमान गृहीत धरलं जातं. कोणाचं? प्रोटॉन न्यूट्रॉनचं. तर अणुवस्तुमान हे डाल्टन या एककामध्ये मोजतात. आणि किती असतं ते? म्हणजे आपण जर अणुवस्तुमान मोजलं एखाद्याचं, समजा 20 आलं तर त्याचं युनिट काय असेल? तर डाल्टन हे युनिट असेल. यू या अंकाने दाखवतो आपण. आणि ॲटॉमिक मास युनिट 1 डाल्टन बरोबर 1 ॲटॉमिक मास युनिट असं देखील आपण मोजलं जातं. सो युनिट पण लक्षात ठेवा. अणुवस्तुमानाचं डाल्टनमध्ये मोजतो. 1 डाल्टन म्हणजेच 1 ॲटॉमिक युनिट असं देखील आपल्याला इथे म्हणता येईल. सो या सगळ्या गोष्टी आणि त्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन आपण पाहिलेलं आहे. आता 1 ॲटॉमिक युनिट म्हणजे किती असतं ते देखील आपण समजून घेऊ. 1 मास ॲटॉमिक युनिट म्हणजे किती? 1.6 × 10⁻⁻27 kg एवढं असतं. ओके, 1 डाल्टन म्हणजे किती? तर किलोग्राममध्ये विचारलं तर 1 जसं लास्ट टाईम तुम्हाला गॅस कॉन्स्टंटवर राज्यसभेला प्रश्न विचारला त्याप्रमाणे 1 डाल्टनचा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1.6 × 10⁻⁻27 kg हे ॲटॉमिक मास युनिट आहे. AMU ज्याला म्हटलं जातं, म्हणजेच 1 डाल्टन असं म्हटलं जातं. ओके, काय मोजतो आपण? अणुवस्तुमानांक. अणुवस्तुमानांक मोजायला काय वापरतो आपण? तर
प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. ह्या दोन कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात आल्या आपल्या असं मी समजतो आणि पुढे जाऊ, कारण याच्यावर तुम्हाला बराच पुढचा पार्ट कवर होणार आहे. ते 1 डाल्टनचं आपण बघितलं की 1.6 × 10⁻27 kg हे बघितलं आपण. त्याच्यानंतर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्सचे जे वेट आहे, म्हणजे 1 युनिट एवढं वेट कोणाचं असतं? प्रोटॉनचं असतं. न्यूट्रॉनचं किती असतं? 1 युनिट असतं. आणि इलेक्ट्रॉन्स म्हणजे किती कमी बघा, 0.00055 युनिट एवढं असतं. म्हणजे म्हणून आपण हे काय करतो तर ते निग्लेक्ट करतो ॲटॉमिक मास नंबर शोधताना. ओके, म्हणजे एक प्रोटॉन बरोबर 1836 इलेक्ट्रॉन, म्हणजे 1836 इलेक्ट्रॉन जेव्हा आपण एका बाजूला तराजूमध्ये ठेवू आणि एक बाजूला प्रोटॉन ठेवू, तेवढी ती इक्वल दोघांचं भरणार आहे. हे 1836 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 2000च्या आसपास आहे. म्हणून ते खूपच कमी वेट असलेले इलेक्ट्रॉन्स आपल्याला पाहायला मिळतात. ओके, जसं आपण अणुअंक हा झेड अक्षराने दाखवतो, तसा अणुवस्तुमानांक हा ए अक्षराने दाखवतो. त्यामुळे ए बरोबर प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, त्याबरोबर पी प्लस एन, आणि आपण प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन म्हणजे अणुअंक जो आहे तो आपले प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या असते, म्हणून त्याला आपण रिप्लेस झेडने करू शकतो. म्हणजे हा जर आपण बघितलं तर अणुअंक आणि अणुवस्तुमानांक याच्यामधलं काय आहे तर एक रिलेशन आहे, एक समीकरण आहे. हे समीकरण लक्षात ठेवायचं, म्हणजे आपल्याला त्याच्यात डायरेक्ट सहसंबंध प्रस्थापित करता येतो. ओके, ए फॉर ॲटॉमिक मास नंबर, झेड फॉर ॲटॉमिक नंबर आणि एन फॉर न्यूट्रॉन्स. ओके, त्यानंतर पुढे अणुअंक अणुवस्तुमानांक हे संज्ञेच्या वर दर्शवतात कसं ते बघून घेऊ. जर हे मूलद्रव्य असेल तर मूलद्रव्य वरच्या बाजूला आपल्याला ॲटॉमिक मास नंबर आणि खालच्या बाजूला ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुअंक खाली आणि अणुवस्तुमानांक वर दाखवला जातात. ओके, याच्यामध्ये आपण बघितलं प्रोटॉन न्यूट्रॉनची संख्या असते आणि याच्यामध्ये फक्त प्रोटॉनची संख्या असलेली पाहायला मिळते. त्यामुळे हा जर मूलद्रव्य असेल तर त्याच्यामध्ये ॲटॉमिक मास नंबर, ॲटॉमिक नंबर किती आहे हे आपल्याला दर्शवलं जातं. अशा पद्धतीने अरेंजमेंट असते. तुम्हाला जर दिलेलं असेल कुठे समजा युरेनियम 295, 92 वगैरे अशा पद्धतीने 235, 92 असं असेल तर त्याचं वरती दर्शवलं म्हणजे काय ॲटॉमिक मास नंबर आणि खाली दर्शवलं म्हणजे काय ॲटॉमिक नंबर. अशा पद्धतीने त्याचं वाचन करायचं आहे. आणि यू फॉर युरेनियम असणार आहे, कारण या संज्ञा पण आपल्याला काही शास्त्रज्ञांनी दिलेल्या आहेत. हे कोणी दिलं आहे? शास्त्रज्ञ, म्हणजे मूलद्रव्यांना संज्ञा जे दिल्या जातात ते कोणत्या शास्त्रज्ञांनी दिल्यात हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे. ओके, मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करेनच, पण तोपर्यंत तुम्ही इथे मला समीकरण हे संज्ञा मूलद्रव्याला संज्ञा कोणी दिल्या त्या शास्त्रज्ञाचं नाव सांगायचं आहे. त्यानंतर पुढचा कन्सेप्ट येतो म्हणजे मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉनिक संरूपण, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं त्याला म्हणतो आपण. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. अणूच्या सर्वात जवळची कक्षा पहिली कक्षा असते. म्हणजे समजा इथे तुम्ही लक्षात द्या, आता इथे क्लोरीनचं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक संरूपण दिसतंय. म्हणजे अणू हा जो आहे त्याच्यामध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन आहेत. ही सगळ्यात जवळची कक्षा म्हणजे ही पहिली कक्षा, ही दुसरी कक्षा, ही तिसरी कक्षा, अशा 3 कक्षांमध्ये आपल्याला इथे इलेक्ट्रॉन्स फिरताना दिसत आहेत. त्या कक्षांना अनुक्रमे KLMN असं समजलं जातं. ही पहिली KLM अशा पद्धतीने नावं देखील दिली जातात. त्यानंतर काही अणूच्या कक्षेमध्ये, आता समजा हे क्लोरीनचं आपल्याला अणू आहे. क्लोरीनच्या अणूमध्ये ॲटॉमिक नंबर किती आहे त्याचा तर 17. ठीक आहे, 17 आहे. आणि या 17मध्ये सगळेच्या सगळे 17 एकाच ऑर्बिटमध्ये बसतील का तर नाही. मग किती बसले पाहिजेत तर किती बसले पाहिजेत याच्यासाठी आपल्याला एक सूत्र आहे. हे सूत्र काय 2n स्क्वेअर. ओके, 2n स्क्वेअर हे सूत्र आहे. आणि n म्हणजे काय त्यातलं तर कक्षेचा क्रमांक. म्हणजे जर पहिली असेल तर nचा नंबर 1, दुसरी असेल तर nचा नंबर 2 आणि तिसरी असेल तर nचा नंबर 3 असेल. ओके, त्याप्रमाणे आपण बघूयात इलेक्ट्रॉनिक संरूपण कसं असेल. आता इथे कक्ष क्रमांक 1 मध्ये जर आपण बघितलं तर 2n स्क्वेअर या फॉर्म्युल्यानुसार पहिली कक्षा म्हणून 1 टाकला nची व्हॅल्यू आणि जर सोडवलं तर 2 येतं. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये तुमचे 2 इलेक्ट्रॉन फक्त राहणार, फक्त 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे टोटल किती ॲटॉमिक नंबर किती आहे 17. बरोबर, 17 आहे. तर 17 मधले जे आहेत ते पहिले 2 आपल्याला इथे पाहायला मिळतील, 2 इथे राहणार. ओके, त्याच्यानंतर पुढे आपण जर बघितलं दुसऱ्या कक्षेमध्ये 2n स्क्वेअर म्हणजे 2 × 2⁻², म्हणजे 2चा वर्ग किती 4, 4 × 2 बरोबर किती 8. म्हणजे दुसऱ्या कक्षेमध्ये आपल्याला काय सांगता येईल की 8 इलेक्ट्रॉन फिरणार. दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन फिरणार. आणि तिसऱ्या कक्षेमध्ये nची व्हॅल्यू जर 3 ठेवली तर 3चा वर्ग 9, 9 × 2 बरोबर 18. आणि मग तिसऱ्या कक्षेमध्ये 18. जर तुम्ही आता इथे पाहिलं क्लोरीनचं पहिल्यामध्ये जर 2 टाकले, दुसऱ्यामध्ये जर आपण इथे पहिल्यामध्ये आपण जर इथे 2 इलेक्ट्रॉन टाकले 17 पैकी, त्यानंतर दुसऱ्या कक्षेमध्ये किती जाणार तर 8.
हे सगळ्यांसाठी सेमच सूत्र असणार. 8 जाणार म्हणजे 10 संपले आणि उरले किती 7 आहेत ते शेवटच्या कक्षेमध्ये 7 जाणार. हे कोणाचं आपण पाहिलं तर क्लोरीनबद्दल आपण पाहिलेलं आहे. काय तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्याचप्रमाणे ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण बघायचं झालं तर आपल्याला ते कशा पद्धतीने दिसतं ते देखील पाहता येईल. त्याचबरोबर आपल्याला कार्बनच्या बाबतीमध्ये देखील तसंच 2 4 ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये 2 आपल्याला इथे पुढे पाहायचं आहे. ओके, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याच्याबद्दल देखील तुमचं कन्फ्युजन दूर झालेलं असेल. इथे एक करेक्शन करून घ्यायचं फक्त 2 6 आहे, 2 8 नाही आहे, कारण 8 हे आपल्याला ॲटॉमिक नंबर पाहायला मिळतं ऑक्सिजनचं आणि 2 उरलेले 6 जसे तसे शेवटी जाणार. ओके, आता हे जे उरलेले जे काउंट आहेत 8 7 6 4 याच्यावरून आपल्याला आणखी एक संकल्पना पुढे येते, ती म्हणजे कोणती वॅलन्सी, ज्याला आपण संयुजा म्हणतो. तर संयुजा म्हणजे काय तुम्हाला आय होप तुम्हाला हे समजलं असेल सगळ्यात. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने या फॉर्म्युल्याला लक्षात ठेवायचं, त्याच्यानुसार कक्षेप्रमाणे काय करता येईल आपल्याला ते इलेक्ट्रॉन स्वरूपण देता येईल. तुम्हाला इलेक्ट्रॉन स्वरूपण दिलं जाईल आणि त्याच्यावरून तुम्हाला तो मूलद्रव्य ओळखायला सांगतील किंवा मूलद्रव्य दिलं जाईल आणि त्याच्यावरून इलेक्ट्रॉनिक स्वरूपण तो देखील तुम्हाला विचारण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयोग आता खूप डायव्हर्स होत चालले. आपल्याला पण आपला अभ्यास त्याप्रमाणे डायव्हर्स करावा लागेल. ओके, पुढे संयोजा, ज्याचा आपण आत्ता उल्लेख केला की वॅलन्सी याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. वॅलन्सी म्हणजे काय की मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयोजा म्हणतात. आता संयोग पावणं म्हणजे नक्की काय ते आपण समजून घेऊ. मूलद्रव्याचं सगळ्यात महत्त्वाचं आपण उदाहरण घेऊया सोडियमचं. सोडियमचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण काय आहे 2 8, म्हणजेच काय की सोडियम याची 11 हे आपला ॲटॉमिक नंबर आहे. पहिल्या कक्षेमध्ये किती बसणार 2n² नुसार तर 2, नंतर दुसऱ्या कक्षेत किती बसणार 8. आता 8 आणि हे किती झाले 10, एक उरला तो तिसऱ्या कक्षेमध्ये जाणार, म्हणून त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण काय आलं 2 8 1. आता इलेक्ट्रॉन सोडियमला आपला अष्टक म्हणजे ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी, ऑक्टेट पूर्ण करणं म्हणजे काय की स्टेबल होणं, स्टॅबिलायझेशन त्याचं होण्यासाठी किंवा स्टेबल होण्यासाठी तो काय करेल, एक जो आपला अणू आहे तो अणू काय करेल देण्याचा प्रयत्न करेल. ओके, तो दुसऱ्याला कोणाला तरी देईल, म्हणजेच याची सोडियमची संयोजा किती झाली, वॅलन्सी किती झाली तर एक झाली. ओके, त्यानंतर क्लोरीनचं उदाहरण घेऊ. याच्यामध्ये 17 इलेक्ट्रॉन्स असतात. आता 17चं बायफर्केशन कसं येईल, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेमध्ये आपण बघितलं क्लोरीनचं मागाशी 2 8 7 याप्रमाणे. आता याला एक पाहिजे बरोबर, तो कोणाकडून तरी घेईल एक ऑक्टेट त्याला पूर्ण करण्यासाठी, त्याचा अष्टक पूर्ण करण्यासाठी तो काय करेल, त्याला एकची आवश्यकता आहे, तो एक कोणाकडून तरी घेईल. त्यामुळे क्लोरीनची संयोजा किती झाली 1 झाली. क्लोरीनची संयोजा किती झाली 1. आता ही 1 आणि ही 1 समान आहे का तर नाही, पण कशी तर ते आपण बघू. आता याने म्हणजे सोडियमने त्याचा ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी काय केलं आहे, त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 2 8 1 आहे. हा जो 1 आहे तो कोणाला तरी दिला आहे म्हणून तो देणारा आहे. देणाऱ्याच्या पुढं प्लस साईन येतं, धन त्याच्यामध्ये आपल्याला चिन्ह दर्शवतो, म्हणजे त्याची वॅलन्सी जी आहे ती पॉझिटिव्ह आहे. आणि हा जो आहे याला ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी त्यांनी काय केलं, त्यांनी एक त्याचा कोणाकडून तरी घेतला आहे, म्हणून यात +1 झालं. याने इथून मायनस दिल्यामुळे याचं इथं ऑक्टेट पूर्ण झालं, याने कोणाला तरी दिलं आणि याने इथून कोणाकडून तरी घेतलं, म्हणून आपण इथे काय म्हणू की याने कोणाकडून तरी घेतलं आहे म्हणून काय आला मायनस. आणि हे कोणाला तरी दिलं आहे, देणारा धन म्हणजे धनको ऋणको. तुम्ही समजू शकता की बँक ही धनको असते म्हणजे देत असते लोन, आणि कर्ज घेणारा माणूस हा ऋणको असतो, तो कोणाकडून तरी घेत असतो. तेच कन्सेप्ट आहे. प्लस हा देणारा म्हणजे धन आणि घेणारा मायनस, दोघांची संयोजा 1, पण +1 आणि -1 हा त्याच्यामधला बेसिक डिफरन्स तुम्ही इथे पाहू शकता. इलेक्ट्रॉन देणारा धन आणि जर घेत असेल तर ऋण. ओके, त्यानंतर सोडियमची संयोजा किती झाली +1 आणि क्लोरीनची किती झाली -1. हे आपण आता पाहिलं, एक्सप्लेनेशन पण त्याचं पाहिलेलं आहे. आता संयोजा आणि संयोजा इलेक्ट्रॉन यात काय फरक असतो तर याच्यात बेसिक फरक हा, आता संयोजा म्हणजे काय आपण बघितलं की त्याची संयोग पावण्याची क्षमता, म्हणजे त्याला द्यायचं आहे घ्यायचं आहे किती आहे त्याच्याप्रमाणे, म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये तो जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉननुसार तो एकतर ते डोनेट करेल किंवा कोणाकडून तरी गेन करेल, तर त्या क्षमतेवर आपण संयोजा म्हणतो. ही आपण कन्सेप्ट बघितली. आता संयोजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय तर शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. जर आता इथे बघितलं संयोजा सोडियमची किती आहे +1, क्लोरीनची किती आहे -1, पण जर आपण संयोजा इलेक्ट्रॉन बघितलं तर सोडियमचं किती असणार आहे 1 असणार आहे आणि क्लोरीनचं किती असणार आहे तर 7, कारण 7 इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेमध्ये प्रेझेंट आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि सोडियमच्या बाबतीमध्ये 1 इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेमध्ये आहे, त्यामुळे 1 हे इलेक्ट्रॉन
संयुजा इलेक्ट्रॉन 1 आहे आणि इथे संयुजा इलेक्ट्रॉन 7 आहे, परंतु संयुजा दोघांचीही कशी आहे, सारखी आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह एवढा फरक त्याच्यामध्ये असणार आहे, कारण देण्याच्या आणि घेण्याच्या या पद्धतीनुसार. सो इलेक्ट्रॉनिक संयुजा म्हणजेच व्हॅलन्सी याच्याबद्दलचं आपण डिस्कशन बघितलेलं आहे. पुढचा आपला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे कोणता, समस्थानके म्हणजे आयसोटोप्स. आयसोटोप्स म्हणजे काय, की मूलद्रव्याची 2 वेगवेगळी रूपं आहेत. समस्थानके म्हणजे काय, की एकच मूलद्रव्य आहे परंतु त्याची वेगवेगळी रूपं आहेत आणि ती रूपं आपल्याला कशी पाहायला मिळतात, तर त्यांचा अणुअंक सारखा असतो. अणुअंक सारखा असतो आणि अणुवस्तुमानांक वेगवेगळा असतो. अणुवस्तुमानांक वेगळा परंतु अणुअंक सारखा. इथे तुम्हाला हायलाईट करून मी बोल्डमध्ये दिलं आहे की आयसोटोप्स म्हणजे अणुअंक सारखा, एवढं लक्षात ठेवायचं आहे. अणुवस्तुमानांक यांचा वेगवेगळा असू शकतो. त्याचप्रमाणे रासायनिक गुणधर्म त्यांचे कसे सारखे असतात आणि भौतिक गुणधर्म हे कसे वेगळे असलेले पाहायला मिळतात. तर ही 2 प्रॉपर्टी लक्षात ठेवा, अणुअंक सारखा, अणुवस्तुमानांक वेगळा. त्यानंतर रासायनिक गुणधर्म सारखे आणि भौतिक गुणधर्म वेगळे. कार्बनच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर कार्बनचे आपल्याला 3 आयसोटॉप्स इथे पाहायला मिळतात. ते म्हणजे कोणतं, कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14 अशा पद्धतीने. आता इथे आपण जर बघितलं अणुवस्तुमानांक वेगळा आणि अणुअंक सारखं म्हणजे काय, तर कार्बन आहे, आपण कसं लिहितो, अणुवस्तुमानांक वर लिहितो. अणुवस्तुमानांक वर म्हणजे किती, समजा 12 आहे, इथे 6, अणुअंक तर सारखाच राहणार आहे. त्याचबरोबर इथे 13 आहे, अणुअंक सारखा राहणार. पुन्हा इथे 14 येणार, अणुअंक सारखा राहणार. अणुअंक सारखा राहिला याच्यामध्ये, बरोबर. आणि अणुवस्तुमानांक बदलला कारण आपण तो एक याच्यामध्ये फॉर्मॅट बघितला तर त्याच्यामध्ये हा ॲटॉमिक मास नंबर असतो आणि इथं काय असतं, ॲटॉमिक नंबर असतो. त्याच्याप्रमाणे जर आपण विचार केला कार्बनचं याप्रमाणे आपल्याला दिसेल. कार्बनचा जो निसर्गात म्हणजे आपल्याला सगळ्यात जास्त यूज, सगळ्या बहुतांशी ज्या वस्तू आहेत, ज्या काही बॉडीज आहेत, त्या कसल्या बनलेल्या असतात, ते या कार्बनच्या प्रकारापासून बनलेल्या असतात. आणि हा जो शेवटचा कार्बन आहे तो आपल्याला कार्बन डेटिंग पद्धतीसाठी आपण वापरतो. कार्बन डेटिंग म्हणजे काय, की एखाद्या वयोमान काढण्यासाठी खूप जास्त जुनं दगड आहे किंवा खूप जास्त मोठ्या प्रमाणात अवशेष वगैरे सापडले तर कार्बन डेटिंग करून आपण त्याचं सामान्यपणे ढोबळमानाने त्याचं वय मोजण्याचा प्रयत्न करत असतो. हे पुरातत्व खात्यामध्ये खूप जास्त याचा वापर केला जातो. ओके. आणि बहुतांशी ज्या काही वस्तू आहेत ते या कार्बनपासून बनलेल्या असतात. या कार्बनचा देखील वापर डिस्टिंग्विश करण्यासाठी, मायक्रोबियल सोर्सेस जे आहेत ते डिस्टिंग्विश करण्यासाठी वापरला जातो. ओके. तर याचं आपल्याला यूज पण आपण पाहिलं आणि कशा पद्धतीने हे कार्बन वेगवेगळे आहेत. यांचं अणुवस्तुमानांक वेगळा आहे परंतु त्यांचा अणुअंक सारखा आहे, म्हणजेच काय आहे, ते कार्बनचे आयसोटोप्स आहेत. आयसोटोप्स हा कन्सेप्ट आपण बघितला, समस्थानके मराठीमध्ये आपण ज्यांना म्हणतो. ओके. त्यानंतर पुढे याचप्रमाणे युरेनियमच्या बाबतीमध्ये आपण पाहता येईल. युरेनियमच्या बाबतीमध्ये काय, की युरेनियम 3592 हे कशासाठी वापरलं जातं, केंद्रकीय विखंडन यासाठी. जोड्या लावा हा प्रश्न याच्यावर फेवरेट आहे आयोगाचा, की कशासाठी त्याचे ॲप्लिकेबिलिटी काय आहे आणि त्याचं नंतर कोणते समस्थानक वापरतात. त्यानंतर कोबाल्टचं जे समस्थानक आहे CO60 हे कॅन्सरच्या उपचारासाठी देखील वापरले जातात. त्यानंतर आयोडीन 131 हे गॉयटर उपचारासाठी वापरलं जातं. त्यानंतर हायड्रोजनचे आपल्याला ते काही समस्थानके पाहायला मिळतात. 1 हा जो आहे 1 आणि 1 म्हणजे ॲटॉमिक मास नंबर आणि ॲटॉमिक नंबर हे ज्या दाखवतात त्यावेळेस त्या हायड्रोजनला आपण प्रोटियम म्हणतो. त्यानंतर ड्यूटेरियम एक देखील आहे, त्याच्यामध्ये अणुवस्तुमानांक बघा, इथे अणुवस्तुमानांक बदलला आहे त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, आयसोटोप्स म्हणतो. ओके. 111 कॉन्स्टंट आहे, म्हणजेच काय आहे ते ॲटॉमिक नंबर सेम राहतो. ओके. ड्यूटेरियम आणि ट्रिटियम अशा 3 पद्धतीचे आपल्याला आयसोटोप्स पाहायला मिळतात. कोणाचे, हायड्रोजनचे. यांचं ॲप्लिकेशन काय आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. स्पेशली ड्यूटेरियमचं ॲप्लिकेशन काय आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे. ओके. त्यानंतर कार्बन डेटिंग पद्धत तुम्हाला सांगितली की एखाद्या वस्तूचं वयोमान काढण्यासाठी आपण ही वापरतो. म्हणजेच कार्बन 14चा जो हाफ लाईफ टाईम आहे तो किती आहे, 5568 एवढा आहे. ओके. त्यानंतर आपण याच्यामध्ये प्रोसेस सांगितले कार्बन डेटिंग म्हणजे कार्बन 14 हा वातावरणामध्ये CO2च्या प्रमाणात असतं. प्रकाश संश्लेषणातून तो वनस्पतींमध्ये जातो, वनस्पतीतून आपण प्राणी अन्नासाठी वापर करतात म्हणून तो प्राण्यांमध्ये येतो. त्याच्यानंतर तो शरीरामध्ये 14 आपल्याला आढळतो आणि त्याच्यानंतर तो जसं सजीव मरण पावतो त्याप्रमाणे तो हळूहळू नष्ट होत जातो. हे देखील आपल्याला दिसलं. म्हणजे कार्बन डेटिंग पद्धत ही जी आहे ती या प्रक्रियेमुळे आपल्याला समजू शकतो आपण की हाफ लाईफ टाईमनुसार आपण काढू शकतो की याचं वयोमान निश्चित किती असणार आहे त्या सजीवाचं किंवा इतर कोणत्याही गोष्टीचं. ओके. त्यामुळे आपल्याला कार्बन डेटिंग ही पद्धत लक्षात ठेवायची आणि त्याच्यामध्ये कोणता आयसोटोप वापरतात तर C14, कार्बनचं C14, C12 नाही.
त्याच्यामध्ये समभार म्हणजे आयसोटोप्स आपण बघितले. त्याच्यानंतर आयसोबार्स म्हणजे काय, याचे आता हे उलटं असतं, म्हणजेच अणुवस्तुमानांक सारखे असतात परंतु अणुअंक वेगळे असतात. अणुवस्तुमानांक सारखे आणि अणुअंक वेगळे. आता हे असे कोण आहेत, तर दोन मूल वेगवेगळे असू शकतात, कारण अणुवस्तुमानांक सारखा असायला तर आपल्याला वेगवेगळेच मूलद्रव्य घेता येतील. मग असे कोणते आहेत, यांचं रासायनिक भौतिक गुणधर्म वेगळं असतं. पोटॅशियम आहे 40, कॅल्शियम आहे 40 आणि आर्गॉन आहे 40. हे 40 काय आहेत, तर अणुवस्तुमानांक आहेत. जेव्हा यांचे अणुवस्तुमानांक सारखे होतात त्यावेळेस आपण त्यांना काय म्हणतो, आयसोबार्स, समभार असलेले पाहायला मिळतात. सगळ्यात फेवरेट उदाहरण आहे पोटॅशियम, कॅल्शियम, आर्गॉनचं, त्यामुळे ते लक्षात ठेवायचं आहे. आयसोबार्स याच्यामध्ये हे येतात. आयसोबार म्हणजे काय, अणुवस्तुमान सारखं, आणि आयसोटोप्स म्हणजे काय, अंक सारखं. ओके, त्याच्यामध्ये आपण हे मागाशी पाहिलं की प्रोटॉन न्यूट्रॉन हे सारखे असतात, त्याला न्यूक्लियॉन म्हणतो आपण. पुढे हे डाल्टनने काही आपल्याला सिम्बॉल्स दिले होते, जेणेकरून ते प्रत्येक मूलद्रव्याला त्याने सिम्बॉल देण्याचा प्रयत्न केला. हायड्रोजनचं असं, कार्बनचं असं, ऑक्सिजन असं, मर्क्युरी, तर प्लॅटिना, गोल्ड, कॉपर, फॉस्फरस, अशा पद्धतीने. आता जवळपास 118 मूलद्रव्य आणि 118 त्यांना जर सिम्बॉल लक्षात ठेवायचं झाले तर थोडं अवघड होतं. म्हणून हे जे की बर्झेलियस नावाचे एक विचारवंत याच्यामधले फिजिक्समधले सायंटिस्ट आहेत, तर त्यांनी मूलद्रव्य संज्ञा हे आपल्याला दिलं. म्हणजे बर्झेलियस, हे मी तुम्हाला मगाशी प्रश्न विचारला होता की कुणी या संज्ञा दिल्या, तर बर्झेलियस हे ते जॉन जॅकॉब बर्झेलियस हे त्यांचं पूर्ण नाव. या व्यक्ती आहेत त्या, आणि त्यांनी आपल्याला मूलद्रव्य संज्ञा दिल्या, जेणेकरून आपण हायड्रोजनला H लिहितो, हेलियमला E लिहितो. ओके, नंतर Ag लिहितो चांदीसाठी, अर्जेंटिनियम म्हणून. त्यानंतर Au लिहितो सोन्यासाठी, म्हणजेच ऑरम म्हणून. ओके, तर हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, आयोगाच्या दृष्टीने आता महत्त्वाचे कोणकोणते टॉपिक आहेत आणि त्याच्यावर प्रश्न देखील कोणकोणते विचारले, ते आपला शेवटचं सेक्शन जो आपला नेहमी असतो की आत्तापर्यंत जे टॉपिक्स आपण पाहिलेले आहेत त्या टॉपिक्सच्या अनुषंगाने हे प्रश्न आपण PYQs आहेत, आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत, ते आपण एकदा बघूया. खालीपैकी 2 विधानांपैकी कोणते अयोग्य आहे. अणुअंक म्हणजे अणुकेंद्रकातील एकूण प्रोटॉनची संख्या, बरोबर. अणुवस्तुमान म्हणजे अणुकेंद्रकातील एकूण प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या, हे देखील बरोबर आहे. आपण काय करतो गडबडीमध्ये, दोन्ही एवढा सोपा प्रश्न, दोन्ही बरोबर आले आपले, आपण काय करतो आणि ब दोन्ही. पण आपल्याला इथे प्रश्न काय विचारलेला आहे, तर अयोग्य कोणते, अयोग्य कोणतं त्याला हायलाईट करून ठेवायचं आपण. आणि त्यावेळेस आपण बघितलं हे दोन्ही जर योग्य असतील तर अयोग्य कोणतंही नाही, दोन्ही नाहीत, म्हणून आपलं चौथं उत्तर असणार आहे. ही सिले मिस्टेक आपण नेहमी करतो. ओके, तर ती टाळायची आहे, आपल्याला सिली मिस्टेक टाळायची आहे, जेणेकरून आपल्याला हे असे सोपे मार्क लीक करायचे नाहीत. सो कधीही प्रश्न वाचताना जे काही विचारले त्याला हायलाईट करत चला, बोल्ड करत जा, अंडरलाईन करत चला, जेणेकरून आपल्याला तिथे प्रश्न चुकणार नाही. कारण कट ऑफ तर 2-3 मार्काने जाणाऱ्यांची संख्या खूप जास्त असते आणि त्या अशाच मिस्टेक करत असतात. त्यानंतर ऑक्सी श्वसनामध्ये ऑक्सिजनची मुख्य भूमिका काय असते, काय असतं, तो इलेक्ट्रॉन डोनर असतो, इलेक्ट्रॉन गेनर असतो, प्रोटॉन डोनर असतो की प्रोटॉन गेनर असतो, तर इलेक्ट्रॉन गेनर म्हणून त्याची भूमिका असते, म्हणजे इलेक्ट्रॉन ग्राही असं त्याचं रोल असतो ऑक्सी श्वसनमध्ये. त्यानंतर ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी किती असते ते विचारलं. ग्लुकोजचं सूत्र आपल्याला माहीत पाहिजे त्यासाठी, बरोबर. C6H12O6 हे सूत्र आहे, आणि याच्यानुसार जर बघितलं आपण तर कार्बनचं आपल्याला एकूण हे माहिती आहे, ॲटॉमिक मास नंबर किती असतं, तर कार्बनचं 12 असतं. बारसक किती होतात, तर 72. 6 का, कारण इथे आहेत, बरोबर. 12 गुणिले 6 बरोबर 72. त्यानंतर हायड्रोजनचं 1 गुणिले 12, 12 आहेत ना टोटल, म्हणून किती, 12 एके 12 होतील. आणि इथे किती, 16 गुणिले 6, 16 गुणिले 6 किती येणार, 1696. यांची जर टोटल केली आपण तर किती येईल, ती टोटल 180 येते. टोटल 180 टोटल आले. त्यापैकी हे किती आहेत, कार्बन किती आहे, कार्बन बारसक 72. आता 72/180 आणि टक्केवारी विचारले, म्हणून आपण 100ने गुणलं. 100ने गुणलं तर 9, बेने जर भागलं तर 2 9 18 आणि 2 5 10, 9 1 9, 9 8 72, 8 5 40, 40% एवढं प्रमाण असेल कार्बनमध्ये, कार्बनची टक्केवारी ग्लुकोजमध्ये. ओके, ग्लुकोजचं फॉर्म्युला त्यासाठी आपल्याला लक्षात असलं पाहिजे. ओके, आणखी हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं. तुम्हाला आणखी चांगल्या आणि एकदम व्यवस्थित भाषेमध्ये समजून घ्यायचं असेल तर याप्रमाणे बघा एकदा. सेम तेच एक्सप्लेन केलं आहे, काहीच नाही आहे. टोटल घेतले 180 आली, 180 नंतर मग कार्बनमध्ये 72, त्या दोघांचंच आपण काय केलं, टक्केवारी काढली, आणि टक्केवारी आपल्याला किती आली, 40%. हे उत्तर आपलं होतं, मागच्या गणितामध्ये बघितलं.
त्यानंतर अल्फा कणाचा शोध कोणी लावला असा प्रश्न आहे. अल्फा कणाचा शोध आपण बघितलं की अल्फा कणांचा मारा केला गोल्ड फॉईलवर आणि त्याच्यानुसार आपण काही त्यांनी निष्कर्ष काढले. कशाप्रकारे की काही जण आरपार जातात, काही रिटर्न फिरतात, काही डिफ्लेक्ट होतात. त्या पद्धतीने देखील आपल्याला रुदरफोर्ड यांची ती गोल्ड फॉईलवाली आणि अणू प्रतिकृती देखील महत्त्वाची ठरते. त्यामुळे अल्फा कणांचा शोध हा डिस्कवर्ड अँड त्यांनी त्याला डेव्हलप देखील केलं पुढे त्यांचं कन्सेप्ट, म्हणून त्याला आपण रुदरफोर्ड हे त्याचा आन्सर असणार आहे. त्यानंतर ऑक्सिजनमध्ये निसर्गतः किती आयसोटोप्स आपल्याला आढळतात? ऑक्सिजनमध्ये किती आयसोटोप्स आढळतात आपल्याला? तर त्याचं उत्तर आहे 3 एवढे आयसोटोप्स आढळताना आपल्याला दिसतात. आयसोटोप्स 16, 17, 18 आय गेस. ओके, त्यामुळे 3 महत्त्वाचे आहेत ऑक्सिजनमध्ये. नेक्स्ट, रेणूमध्ये अणुबलाद्वारे एकत्रित ठेवले जातात कोणत्या? आता इथे जर बघितलं तुम्ही तर रेणू जर एकत्र आणि रेणू एकत्र असेल तर त्यांच्यामध्ये मॉलिक्युलर फोर्स असेल. इंटरमॉलिक्युलर फोर्स मोल आहे, रेणूला आपण मोल म्हणतो, मॉलिक्युलर फोर्स असेल. पण इथे आपल्याला प्रश्न बघा थोडंसं वाचताना लक्ष देऊन वाचायचं की रेणूमध्ये अणू टिंब बलाद्वारे एकत्र ठेवले जातात. म्हणजे अणू एकत्र ठेवायचे आहे. अणू एकत्र ठेवण्यासाठी आपल्याला इथं काय अंतरेणू म्हणजे इंट्रामॉलिक्युलर फोर्स. आता इंट्रा आणि इंटर हे समजून घेऊ. आपण म्हणतो इंटरनॅशनल जेव्हा म्हणतो त्यावेळेस कोणाचं असतं? भारत आणि इतर राष्ट्र यांच्यामधलं ते संबंध असतं इंटर. आणि इंट्रा म्हटलं की भारताच्या अंतर्गत बाब असते. आता इंट्रामॉलिक्युलर म्हटलं तर हे रेणूच्या आतली बाजू आहे आणि रेणूच्या आतमध्ये कोण असतो? तर अणू असतो. त्यामुळे इंट्रा आणि इंटर याच्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. तर अंतरेणू हे फोर्स असतं आणि अंतरेणू म्हणजे आतल्या फोर्समुळे अणू एकत्र ठेवले जातात. आणि रेणू कशामुळे ठेवले जातात? तर इंटरमॉलिक्युलर फोर्समुळे रेणू एकत्र ठेवले जातात. त्यामुळे ते कन्फ्युजन व्हायचं नाही. इंटरनॅशनल आणि इंट्रानॅशनल याच्याबद्दलचं लक्षात ठेवा. तुम्हाला या 2 शब्दांवरूनच उत्तरापर्यंत पोहोचता येतं. त्यानंतर 1 मोल म्हणजे किती मॉलिक्युल्स असा त्याचा आपल्याला प्रश्न विचारलेला होता. ह्या प्रश्नाचं जर आपण बघितलं की 1 मोल म्हणजे किती पदार्थ, रेणू मॉलिक्युल्स किती, असं देखील आपल्याला आयोगाने एक प्रश्न विचारला. आणि याच्यामध्ये काय होतं की बऱ्यापैकी आपल्याला सारखी ऑप्शन्स जे असतात ना हे सारख्या प्रकारेच दिलेले असतात. म्हणजे दिसायला सारखेच असतात पण आपल्याला कुठेतरी एक छोटीशी आयोगाने काय केलेलं असतं, चेंज केलेलं असतं आणि ते उत्तरापर्यंत म्हणजे मार्क करणं आपल्याला गरजेचं असतं. तर याचं उत्तर काय आहे? 6.022 × 10⁻23 एवढं 1 मोल म्हणजे किती रेणू? तर एवढे रेणू असतात. 1 मोलमध्ये एवढे रेणू असतात. ओके, त्यानंतर मॅग्नेशियमची संयुजा 2 आहे, व्हॅलन्सी 2 आहे. व्हॅलन्सी 2 म्हणजे काय? त्याला संयोग पावण्याची त्याची क्षमता 2ची आहे. आणि क्लोरीनची संयुजा 1 आहे. आपण बघितलं 287 म्हणजेच 1 संयुजा त्याची 1 त्याला पाहिजे. आता इथे क्लोरीनची संयुजा 1 आहे आणि मॅग्नेशियमची 2 आहे. तर खालीलपैकी कोणतं? मॅग्नेशियम क्लोराईडचं रेणूसूत्र काय बनेल? आता हे समजून घेण्यासाठी आपण बघा मॅग्नेशियमची संयुजा किती आहे? मॅग्नेशियमची संयुजा इथे लक्षात घेतलं 2 आहे आणि क्लोरीनची संयुजा 1 आहे. आता याच्यामध्ये मॅग्नेशियमला आपल्याला असं समजू आपण की मॅग्नेशियमला 2 जण कोणतरी लागतील की त्याला 2 गोष्टी लागणार आहेत. असं समजा की 2 आहे म्हणजे त्याला 2 त्याला 2 गोष्टींची आपल्याला आवश्यकता लागणार आहे आणि याला 1 गोष्टींची, म्हणजे सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजावून सांगतो आहे. त्याच्यामुळे 2ची आवश्यकता आहे कोणाला? याची, म्हणजे 2 कोणतरी बाहेरून त्याला यावे लागतील, म्हणजेच क्लोरीनचे 2 कोणतरी लागतील, बरोबर. आणि ह्याला 1 म्हणजे एकाच ठिकाणी याला कुठेतरी काय होलं आहे ॲडॅप्ट व्हावं लागेल, म्हणजे क्लोरीनचे 2 लागणार आहेत त्याला. असं उत्तर आपल्याला असलेलं कोणतं आहे? क्लोरीनचे 2 हा एकच आहे, बरोबर. क्लोरीनचे 2 लागतील कारण त्याची व्हॅलन्सी 2 आहे. याला व्हॅलन्सी 2 म्हणजे काय? त्याचे जे शेवटचे कक्षेमधले इलेक्ट्रॉन आहेत ते संयोग पाहू शकतात आणि संयोग पाहण्याची क्षमता जी आहे ती 2 असल्यामुळं क्लोरीनचे 2 त्याला काय लागतील? इलेक्ट्रॉन लागतील. म्हणून आपण काय म्हणू? क्लोरीन 2 वेळा घ्यावा लागेल. सो Cl2 हे आपलं उत्तर असेल. MgCl2 एक सेकंड, MgCl2 हे दुसरं उत्तर असेल आपलं. ओके, 2, कारण Mg तर एकच लागेल कारण क्लोरीनची संयुजा 1 आहे आणि मॅग्नेशियमला 2 लागतील म्हणून ते 2. ओके, MgCl2. हायड्रोजन या मूलद्रव्याचे वैशिष्ट्य कोणते? हायड्रोजनचे काय? हे हायड्रोजनच्या अणुकेंद्रकात न्यूट्रॉन असतो, हे बरोबर आहे का? हायड्रोजनच्या अणुकेंद्रकात न्यूट्रॉन नसतो, हे बरोबर आहे का? हायड्रोजनच्या अणुकेंद्र एकही प्रोटॉन नसतो, हे चुकीचं आहे. केंद्र 2 इलेक्ट्रॉन हे पण चुकीचं आहे, बरोबर. आणि इथे न्यूट्रॉन असतो आणि इथे काय म्हटले? न्यूट्रॉन नसतो. तर इथे हे स्टेटमेंट जे आहे ते आपल्याला
बरोबर आहे, त्याच्यामध्ये न्यूट्रॉन नसतो. न्यूट्रॉन कशासाठी असतो, तर ज्यावेळेस 2 किंवा 1 किंवा आपल्याला अधिकच्या स्वरूपामध्ये जर प्रोटॉन एखाद्या केंद्रकामध्ये असतील तर ते काय असतात, पॉझिटिव्हली चार्ज असतात. आणि पॉझिटिव्हली चार्ज असतील तर एकमेकांना दूर ढकलतात. रिपेल फोर्स जास्त असतो त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन राहील का, नाही. अट्रॅक्शन कधी राहील, इक्वल आणि अपोजिट ज्यावेळेस असतील, म्हणजे अपोजिट म्हणजे प्लस आणि मायनस असतील त्यावेळेस अट्रॅक्शन राहील, आणि सारखे असतील त्यावेळेस त्याच्यामध्ये रिपल्शन राहील. ह्या पद्धतीमध्ये त्यांना बॅलन्स करण्यासाठी न्यूट्रॉनची आवश्यकता असते. परंतु हायड्रोजनमध्ये किती आपल्याला पाहायला मिळतात प्रोटॉन, तर एकच असतो. मग एकटा असेल तर तिथं आपल्याला रिपल्शन वगैरे होईल का, किंवा अट्रॅक्शन तरी होईल का, नाही. मग त्याला आवश्यकताच नाही आहे, म्हणून तिथे न्यूट्रॉन नसतो. हायड्रोजनमध्ये न्यूट्रॉन नसतो, आणि त्याचं रिझन हे आहे की तिथे रिपल्शन वगैरे कोणताही फोर्स कार्यरत नसतो, कारण त्याच्यामध्ये दुसरा चार्जच नसतो. त्यामुळे आपल्याला एकच प्रोटॉन असल्यामुळे प्रोटॉनमध्ये रिपल्शन होत नाही, परिणामी तिथे न्यूट्रॉनची आवश्यकता पडत नाही, म्हणून हायड्रोजनमध्ये न्यूट्रॉन नसतो. इतर वेळेस आपल्याला काय आढळतं की 2 किंवा 3 किंवा 4 अशा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटॉन आढळतात, आणि ते काय करत असतात, एकमेकांना रिपेल करत असतात. आणि रिपेल करत असताना त्यांना बॅलन्स करण्यासाठी तिथे न्यूट्रॉनची आवश्यकता आपल्याला आढळते. ओके. मूलद्रव्यांची इलेमेंट्स समस्थानिके आयसोटोप्स म्हणजे काय. आयसोटोप्स म्हणजे काय आपण बघितलं, अणु क्रमांक सारखा परंतु अणुवस्तुमानांक भिन्न, अणुवस्तुमानांक सारखा परंतु अणुक्रमांक भिन्न, अणुक्रमांक सारखा अणुवस्तुमानांक सारखा, वरीलपैकी एकही नाही असं नाही. हे जे आहे हे आयसोबारचं उदाहरण आहे, आयसोबार. ओके. आणि हे जे आहे ते आयसोटोपचं, आपलं जे आयसोटोप विचारलं उत्तर क्रमांक 1. त्यानंतर अष्टक पूर्ण करण्यासाठी म्हणजे पूर्ण अष्टक असलेले कोण आहे याच्यापैकी, तर पूर्ण अष्टक असलेले कोणतं, ऑप्शन क्रमांक 3 जे आहे ते निऑन. अणुक्रमांक म्हणजे काय, अणुक्रमांक म्हणजे काय आपण बघितलं. अणुक्रमांक म्हणजे प्रोटॉनची संख्या, बरोबर. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या एकत्रित केली की आपल्याला काय आढळतं, ॲटॉमिक मास नंबर. आपल्याला इथे काय विचारलं, ॲटॉमिक नंबर, म्हणून उत्तर काय असेल तर प्रोटॉनची संख्या. ज्या केंद्रक भागांचे अणुक्रमांक आणि अणुवस्तुमान विविध असतात पण न्यूट्रॉनची संख्या समान असते त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण, आयसोटोन म्हणतो. आता हे 3 कन्सेप्ट आहेत ते लक्षात ठेवा, आयसोटोप्स, आयसोबार्स आणि आयसोटोन्स. इथे काय आहे, अणुक्रमांक सारखा, बरोबर. इथे काय आहे, अणु वस्तुमानांक सारखा, आणि इथे काय आहे, न्यूट्रॉनची संख्या, न्यूट्रॉन संख्या सारखी. ठीक आहे. हे 3 कन्सेप्ट महत्त्वाचे लक्षात ठेवा. इथे काय आहे की इथे समान असणार आहे. आयसोटोपमध्ये अणु क्रमांक सारखा असेल, आयसोबारमध्ये अणुवस्तुमानांक सारखे असेल, आयसोटोन्समध्ये न्यूट्रॉन. सो आजचं सेशन हे आपण इथे संपवतो आहे. मला वाटतं की बेसिक ज्या काही अणु आणि त्याच्या संदर्भातल्या संकल्पना आहेत त्याच्याबद्दलचे शोध आहेत, नंतर वेगवेगळ्या ऑर्बिट्सच्या संकल्पना जसं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं, व्हॅलन्सी पाहिली, आयसोटोप्स, आयसोबार्स, त्याचबरोबर आयोगाचे काही महत्त्वाचे प्रश्न देखील आपण पाहिले. तर हे प्रश्न पण आपण काय करायचे, व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही या सगळ्या प्रश्न सोडवत असताना. तर PYQचं महत्त्व पण खूप आहे, त्यामुळे PYQs पण करत चला. मी जेवढे शक्य होतील तेवढे घेऊन डिस्कस देखील करण्याचा प्रयत्न करतो आहे. सो आजचं सेशन इथे संपतं आहे. आपण आपल्या चॅनलला, यूट्यूब चॅनलला नक्की सपोर्ट करा, शेअर करत राहा, लाईक करत राहा, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. त्याचबरोबर आपले हे टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलला देखील व्हिजिट करा. काही महत्त्वपूर्ण उपयुक्त डाटा जर असेल तर त्याप्रमाणे तुम्ही जॉईन देखील होऊ शकता. सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे.